भाऊ, छावा संघटना अजूनही आक्रमक आहे. सूरज चव्हाणच्या अटकेची मागणी करत आहे. सरकारची काय भूमिका आहे? नाही, आपण बघितलं असेल की त्या ठिकाणी पत्रकार परिषद मान्य तटकरे साहेबांची सुरू असताना काही गोंधळ त्या ठिकाणी झाला आणि नंतर सूरजजी चव्हाण आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी मारपीट केली. हे निश्चितच लोकशाहीकरिता उचित नाही आणि लोकशाहीमध्ये कायदा सर्वांकरिता सारखा आहे. त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे, परंतु कायद्याच्या बाजूने ज्या ज्या काही गोष्टी करायच्या निश्चित सरकार त्यापणे करेल आणि कठोरातली कठोर कारवाई त्या ठिकाणी दोषींवर करण्यात येईल. सूरज चव्हाणच्या अटकेची मागणी होत आहे, डिले होत आहे, त्यामुळे आक्रमक होत आहे. सर्व कायदेशीर बाबी त्या ठिकाणी तपासण्यात येईल. जे कुठलं कायदेशीर कारवाई करायची ते सरकारतर्फे निश्चित करण्यात येईल. कुठेतरी सूरज ढकरेची काल सुटका झाली, म्हणजे विधानसभेत ज्या पद्धतीने जो आहे भांडण झाले होते, हे झाले होते, वाद झाला होता, त्यानंतर त्याची मिरवणूक काढण्यात आली, जशी सुटका झाली. पडळकरांचा भाऊ आहे. नाही, मिरवणूक काढून अशा पद्धतीचा आनंद उत्सव साजरा करणे काही उचित गोष्ट नाही. आपल्या देशामध्ये अजूनही लोकशाही मजबूत आहे आणि सर्वांना कायदा हा सारखा आहे. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित सामंजस्यानं वागणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. सोलापूरमध्ये धर्मांतराचा प्रकार समोर आलेल्या महिलांना नशा देऊन धर्मांतरण केलं जात होतं, तसे कागदपत्र सुद्धा मिळाले. काही दिवसामध्ये आपण बघितलं की धर्मांतराच्या अनेक तक्रारी त्या ठिकाणी सरकारकडे देखील प्राप्त झालेल्या आहे. पोलीस महासंचालिका यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती देखील त्या ठिकाणी सरकारने तयार केली. त्यांचा देखील अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. लवकरच धर्मांतर विरोधी कायदा हा येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी आणणार आहोत. काल मराठी मुलींना मारहाण झाली आहे, मनसेने कारवाईची मागणी केली आहे. तिकडे राज्यपाल म्हणतात की मराठी भाषेचा वाद होऊ नये. नाही, मराठी महाराष्ट्रामध्ये असल्यावर निश्चितपणे प्रत्येकाला त्या ठिकाणी मराठी येणं अपेक्षित आहे, परंतु त्याकरिता जर का कोणी मराठी न वापरता तर त्यांना मारपीट करणं हे योग्य नाही. त्यांची सामंजस्यातून भूमिका घेऊन त्यांना आपलं म्हणणं त्या ठिकाणी समजावून सांगितलं पाहिजे. सीबीआई जस्टिस भूषण ने कहा है कि ईडी को हद में रहना चाहिए, नसीहत दी उन्होंने। नहीं, उसके बारे में तो मैं वक्तव्य नहीं करूँगा. सीजेआई जो अपने देश की सर्वोच्च अथॉरिटी है, उन्होंने सलाह देना कुछ गैर नहीं है. अनिल परब आणि योगेश कदमांवर जे आरोप केले होते त्यांच्या बाहेरच्या परवान्याला घेऊन राजीनाम्याची मागणी करत आहेत. नाही, त्याबाबत सन्माननीय योगेश कदम यांनी देखील खुलासा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि याची जे काही तांत्रिक गोष्टी असतील त्या तपासून त्या ठिकाणी सरकार घेईल. कुठेतरी अनिल परब आणि मुख्यमंत्र्यांवर सुद्धा एक पद्धतीने हे म्हटलं, यांचा तुम्ही कारवाई करणार का? आईच्या नावाने अशा पद्धतीनं हे घेऊन चालवले जातात. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्याच्यावर योग्य ते निर्णय घेतील.